हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। रोज सकाळी उठल्यानंतर एकच रोना असतो। मी अजून थोडी जास्त झोपली असती तर जरा बरं झालं असतं। 7:30 ला उठून देखील असं वाटते की माझी कमी झोप झाली आहे। उठल्याबरोबर पहिला तर मी कचरा काढते, त्यानंतर एक्सरसाइज करते, कारण सर्वात महत्त्वाचं असते ते म्हणजे आपल्या स्वतःला मेंटेन ठेवणं। आणि माझ्या बाबतीत असं आहे की मी थोडं जरी जास्त एक्स्ट्रा खाल्लं तर ते लगेचच माझ्या बॉडीमध्ये दिसायला येते, म्हणजे माझी हेल्थ लगेच वाढते। म्हणून मी डेली एक्सरसाइज करतेच। ते झाल्यानंतर किचनमध्ये आली की बनवते माझा मिल्कशेक झाला। आणि आता भाजीला काय बनवावं, खूप दिवस झाले मसाला वांगे काही बनवले नाही, म्हणून त्याचीच तयारी केली। बेसिकचा मसाला काढून अशी मसाल्याची मस्त भाजी बनवली। तेवढ्यात रिटर्न पार्सल घ्यायला दादा आले। चला, खूप दिवसानंतर हे माझे पार्सल पडले होते, म्हणजे 8 दिवस झाले। आज कुठे ते घ्यायला आलेत बिचारे। 1 2 3। आता भांडण्यासारखं काहीच झालेलं नव्हतं, पण तरी मुलं ते मुलंच असतात, विनाकारण एकमेकांना मारतात। आज मस्त मसाले वांगे आणि गवाराची भाजी केलेली आणि जेवण करून घेतलं। जेवण झाल्यानंतर ना बिट्टूला दुपारची औषध द्यायची होती, पण औषध द्यायच्या वेळेस बिट्टू उलटीसारखं करत होती। त्यासोबतच म्हणत होती की मी घेत नाही, घेणार तर अर्धी घेणार। याआधी ती कधीच औषध घेण्यासाठी एवढी नाटकं करायची नाही, पण आता ना जेव्हापासून ती ॲडमिट झाली तेव्हापासून औषधीचं नाव काढलं तरी तिच्या अंगावर काटेच येतात। अजून दुसरी औषध आहे। हा, मग आम्ही तुला बंद करतो आता। तू नाही पित ना औषध, तुला लॉक करतो मग आता। पूर्ण पी। ते चॉकलेट आहे का असं हळूहळू प्यायला? आईस्क्रीम असं हळूहळू प्यायला पाणी आहे का? ते औषध आहे ना, ती पटकन घे गुटकून। भाऊ घरी नसला ना तर सर्व वस्तू बिट्टूच्याच असतात। माझं ना आता एवढं डोकं खराब झालं, मी मगाशी ना दुपारी व्हिडिओ एडिट केला, म्हणजे ब्लॉग एडिट केला छोटासा, जो मी माझ्या इंस्टाग्रामवर पोस्ट करते आणि यूट्यूबवर सुद्धा। आणि झालं असं, मी तो एडिट पण केला, 15-20 मिनिटं तो एडिटमध्ये गेला। त्यानंतर मी पोस्ट केला। खूप वेळ तो पोस्ट होत आहे असं दाखवलं। आणि मग नंतर काय झालं ना, 2-3 तासानंतर असं सांगते की तुझा व्हिडिओ, म्हणजे तुमचा व्हिडिओ तो पोस्ट होणार नाही। काय झालं काय माहिती, माझ्या इंस्टाग्रामला सतत हाच प्रॉब्लेम येतोय। मी एडिट करते ब्लॉग आणि मग तो 2-2 तास दोन तास तो अपलोड होत नाही। त्यानंतर नॉट अपलोड दाखवतो आणि मग मला तोच व्हिडिओ वारंवार 2-2, 3-3 वेळा एडिट करावा लागतो। आज खरंच माझा मूड ऑफ झालं, कारण की आज माझ्या आयडीवर फक्त एकच व्हिडिओ पडला। मला 2 व्हिडिओ टाकायचे होते, म्हणजे जो माझा मेन व्हिडिओ आहे ब्लॉगचा तो, आणि तोच पडला नाही। एवढी मेहनत करून पण माझी पूर्ण मेहनत वाया गेली। खरंच कधी कधी खूप डोकं खराब होतं, आणि तसं डोकं माझं खूप खराब झालं या फोनमुळे। आता फोनचा प्रॉब्लेम आहे की इंस्टाग्रामचा प्रॉब्लेम आहे काही समजत नाही, पण सतत आजकाल माझ्यासोबत तसंच होत आहे। काही केलं तरी तोच प्रॉब्लेम, काही केलं तरी तोच प्रॉब्लेम। आज माझ्याकडे वेळ सुद्धा नव्हता, पण तरी मी वेळातला वेळ काढून माझा ब्लॉग एडिट केला आणि पोस्ट केला, आणि हे असं झालं। मग माझं डोकंच गरम झालं आहे। आणि लोकांना वाटते की ब्लॉगर होणं, यूट्यूबर होणं, सोशल मीडिया हँडल करणं ही खूप छोटी गोष्ट आहे, म्हणजे करतात ते त्यांनाच माहिती आहे की किती छोटी गोष्ट आहे आमच्यासाठी। तिचे भाऊ तिच्यासोबत खेळत नाही आणि रागावतेही माझ्यावर। अरे पडली। शगाला का बूम बूम, शगाला का बूम बूम। आजकाल ना आमच्या इथे जरा लेटेस्ट चिकन आणत आहेत। ते चिकन मी बस धुणार आणि कुकरमध्ये टाकणार, तेवढ्यात माझं पार्सल आलं। आज पहिल्यांदा एवढ्या रात्री आमच्या इथे पार्सल आलं। ते पार्सल मुलांनीच घेतलं, विचारलं काय आहे तर त्यामध्ये होती बेडशीट। पार्सलचे पैसे वगैरे दिले आणि लगेचच जो आहे मिक्सर काढला। आज हे 2 मुलं आणि जाऊ या माझ्या रूममध्ये होत्या। आज आलेलं पार्सल खोलायचा मान मिळाला होता मोठ्या जाऊबाईला। पार्सल कोणाचं असू द्या, पण खोलल्याशिवाय जीवात जीव येत नाही। तुम्ही बसा म्हटलं पार्सल खोलत, मी चालली आहे भाजी बनवायला, कारण खूप लेट झालं होतं। मी पटकन मसाला फ्राय केला आणि भाजी केली। आईसोबत रागत झाली, तुझ्यासोबत रागत झाली। ज्यावेळी मला खूप घाई असते आणि चिकन लेट आणलेलं असते ना, त्यावेळी मी कुकरमध्ये चिकन टाकते आणि एकीकडे भाजीची तयारी पण करते, म्हणजे हा मसाला भाजेपर्यंत इकडे 2-3 शिट्ट्या होतात आणि लगेच आपली भाजी तयार होते। कारण आता 8:30 वाजले
आणि हे लोक माझ्या रूममध्ये खूप गंभीर विषयावर चर्चा करत आहेत. पटकन भाजी झाली, त्यानंतर आम्ही चिकन भात जेवायला घेतला. असा होता माझा आज छोटासा ब्लॉग. जर का आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.